ठेवू आपण घरे फवारा बसून तर भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमचा गावाकडचा शुभ्या. ती सौर ऊर्जेवर चालणार पंप नसतो का, ह्यांचा काय लय दिवस झाला येईनाच आहे भाऊ. ऑनलाईन बघितलं तर सगळं ओके, ते सर्व रिजेक्ट झाल्यामुळे परत करावं लागणार ह्यांना. त्यांना म्हणलं करा परत, काय विषय नाही. थोडं शांत राहिलंच होतो त्यावर तर डाळिंब बागायतदार पण आले आणि त्यांना सेटिंग साठी पाहिजे होती मवाळ. मग काय बाबू शेठ म्हणले बघू संध्याकाळी. आता आमच्या रानात आता ज्वारीचं मशीन येणार आहे. मग काय आम्ही तिघ जण असं गाडी बसून गेलो रानात आणि ज्वारी बघितली तर काय थोडीच होती बरं का, थोडीच होती पण ऊन मारण्याचं लागतं. पाय भाजत्यात, कुस चावती, खुनफुस पायात घुसते, वरून डोकं तापते. मग अशा यातना झाल्या तरच महाराजांचं बलिदान थोडं का व्हायला समजते ना, आणि म्हणून तर बलिदान मास पाळायचे. मग काय सगळं काम करायचे. अशा दुःख यातना घेतल्या का नाही, महाराजांचं बलिदान आणि धर्माप्रती इतकं कट्टर होतं ना, विशेष नसतो. जरा डोकं शांत करायला विहिरीत गेलो. इकडे सोहेल भाऊने दानकोणी मुटका दिला मार. आम्ही थोडंफार पोहलो. पोहणे हे चांगला व्यायाम आहे बरं का, पण व्यायाम इतका जास्त केला मी दुसऱ्या दिवशी तर मरणाचा पाय तो काय लागला बाबा. संध्याकाळी देवळापाशी गेलतो, मंदिराच्या बरोबर समोर लय झाली ती घाण. बोर चालू करून म्हणलं थोडंफार साफसफाई करावं. काय कोण लागतंय तेव्हा, बोर पाणी ना आपल्यावर छोटे छोटे कार्यकर्ते लय झाले आम्हाला एवढेच. लगेच आमचा छोट्यावाला कार्यकर्ता म्हणला आम्हाला करायचंय. मग तर म्हणलं विषय नाही टॉपचा. लगेच गडी हाटला बाबा. थांबा म्हणला मी पाणी मारतो तुम्ही पुढे झाडा म्हणजे ओके मध्ये मळ निघून जाईल. इकडे डाळिंब बागायत आले न्यायला आम्हाला. काय माहिती काय बागाचं परागी बवून झालं ना तरच गोड गोड लागणार डाळिंब लागतात. आणि त्याच्यासाठी मावळ आपल्याला वाचवायचे बरं का, अजिबात जाळायची नाही. कारण का शेतकऱ्यांची सखी म्हणजे ही मधमाशी आहे बरं का. संध्याकाळी घरी आलो, हनुमान चालीसा पठण केलं आणि दिवसाचा शेवट केला. बुद्धिहीन तनुजानिके सुमेरो पवन कुमार वर बुद्धि विद्या देहु मोहे हरौ कलेश विकार.